उदगीर शहर. उदगीर शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे. उदगीर शहराला इतिहास आहे, संस्कृती आहे, सभ्यता आहे, बलिदानाची परंपरा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर बसलेलं उदगीर शहर क्रांतीचा वारसा सांभाळणारं शहर आहे. हा भुईकोट किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. 11व्या शतकात बहामनी राज्याच्या सुरुवातीच्या काळात हा उदयगिरी किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्याभोवती 40 फूट खोल खंदक असून तेथे त्या काळी पाणी राहत असे. काळाच्या ओघात आता या किल्ल्यात अनेक महत्त्वाचे अवशेष शिल्लक आहेत. उदगीर ही रणभूमीही राहिली आहे. इसवी सन 1660 मध्ये निजाम विरुद्ध मराठे अशी लढाई झाली. त्यामध्ये मराठे सदाशिवभाऊ पेशवे यांनी उदगीरची लढाई जिंकली आणि थेट पानिपतच्या लढाईचे नेतृत्व सदाशिवभाऊ यांच्याकडे देण्यात आले. उदगीरवर आदिलशाही, मुघल, मराठे आणि निजाम यांची सत्ता होती. मुघलांनी तर 800 वर्ष राज्य केले. आत्ता शेवटच्या काळात निजामाची सत्ता होती. निजामाच्या दडपशाहीला, अन्यायाला विरोध करण्याचं काम भाई बन्सीलाल, भाई श्यामलाल या 2 आर्यपुत्रांनी केलं. अन्याय, अत्याचार, जुलमाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, चरित्र निर्माण, शिक्षण, प्रशिक्षण अशी व्यापक चळवळ उभी केली. भारत देश स्वतंत्र झाला तरी मराठवाडा पारतंत्र्यात होता. मराठवाडा रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाला पाहिजे, केवळ हा ध्यास घेऊन भाई श्यामलाल, भाई बन्सीलाल यांनी जे क्रांतिकारी कार्य केलं ते वंदनीय आहे. खोट्या आरोपाखाली अटक करून बिदर जेलमध्ये भाई श्यामलाल यांना औषधाच्या जागी विष दिलं, तर अहमदनगर जवळील एका गावात भाई बन्सीलाल यांना दुधाऐवजी विष देऊन संपविण्यात आलं. आप्पाराव कोळखेडकर, दत्तूगीर चोंडचिरकर, देवीसिंह चव्हाण या क्रांतिकारकांचे योगदान दृष्टीआड करता येणार नाही. 17 डिसेंबर हा दिवस भाई श्यामलाल स्मृती दिवस म्हणून उदगीर शहरात साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शन करून मराठवाडा मुक्त केला, म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा करतो. उदगीरला सांस्कृतिक वारसाही लाभला आहे. उदयगिरी किल्ल्यामध्ये 70 फूट खोलवर उदयगिरी महाराजांची संजीवन समाधी आहे. किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर ख्वाजा सदरुद्दीन बाबाची समाधी असून दोन्ही संतांमधील भाईचारा शेकडो वर्ष उदगीरच्या सांस्कृतिक जडणघडणीत उपयोगी पडला. लोक आजही चर्चा करतात की उदयगिरी महाराजांचा शंख ख्वाजा सदरुद्दीन बाबांकडे, तर ख्वाजा सदरुद्दीन बाबांची काठी उदयगिरी महाराजांकडे सही सलामत आहे. उदगीर तालुका डॉक्टर नाय डोळे, दिल होळीकर, डॉक्टर कृष्णचंद्र ज्ञाते आणि अनेक विचारवंतांचा तालुका आहे. SM जोशी, पन्नालाल खुराना, खासदार बापूसाहेब काळदाते यांच्यासह डॉक्टर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा प्रभाव असणारी पिढी या ठिकाणी आढळते. लातूर पॅटर्नची सुरुवात उदगीर येथेच झाली. नंतर ती सरकत लातूर मार्गे अहमदपूर येथे स्थिरावली. पण या पॅटर्नच्या पायाशी महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज, श्यामलाल महाविद्यालय, विद्यावर्धिनी शाळा, लाल बहादूर शास्त्री कॉलेज, शिवाजी महाविद्यालय, हावगी स्वामी महाविद्यालय ही शैक्षणिक संकुले दृढतेने उभी आहेत. तर छत्रपती सैनिक स्कूल, फिशरी कॉलेज, पशुवैद्यकीय उपविद्यापीठ, राजीव गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालय यांच्यासह अनेक शिक्षण संस्था देशाला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी कार्यरत आहेत. आशिया खंडातील नावाजलेली बाजारपेठ उदगीर आहे. शेतकरी बांधवांच्या शेतीमालाचा व्यापार इथे बिनदिक्कतपणे पार पडतो. विलास सहकारी साखर कारखाना उदगीरच्या संपदेत भर टाकणारा ठरला आहे, तर इथली औद्योगिक वसाहत नव्या उद्योगांच्या माध्यमातून नवे रोजगार देत आहे. देशभरात देवणीचा वळू प्रसिद्ध आहे. देवणीची गाय वात्सल्य पुरवणारी आहे. उदगीरची ही ओळख ठरली आहे. उदगीरपासून जवळच हत्तीबेट पर्यटन स्थळ आहे. उजाड माळरानावर नंदनवन फुलले असून दत्तप्रभूंचे गुहेतील मंदिर,
तर श्री सद्गुरू गंगाराम बुवा महाराज संजीवन समाधी मंदिर इथे येणाऱ्या भक्तांवर आपल्या कृपेची सावली धरत आहे। दत्त जयंतीला येथे मोठी यात्रा भरते। उदगीरच्या इतिहासात उदागीर बाबानंतर हावगी स्वामी यांनाच महत्त्व असल्याचे दिसते। गुरु हावगी स्वामी हे उदगीरचे ग्रामदैवतच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही। दर मकर संक्रांतीला येथे भव्य यात्रा भरते। उदगीरच्या पूर्वेस बोधनच्या देवीचे प्राचीन मंदिर आहे, तर सोमनाथाचे भव्य मंदिर भक्तांची मनोकामना पूर्ण करत आहे। उदगीर हे मुस्लिम सत्तेचे प्रमुख केंद्र राहिल्याने या शहरात मशिदी आणि दर्गे मोठ्या प्रमाणात आहेत। उदगीरच्या पूर्वेकडील निडेबन वेशीजवळ एका सुफी संताचा दर्गा आहे। तो चांदपाशा दर्गा म्हणून प्रसिद्ध आहे। दरवर्षी येथे उरूस भरतो। पीर मुसा दर्गा मोगल सम्राट शहाजहानच्या काळातील आहे। किल्ल्याच्या रस्त्याला असलेला हा चौबारा इतिहासाची साक्ष देतो। इथून चारही बाजूस रस्ते जातात। उदगीरचा हिरा अडकित्ता देशात प्रसिद्ध आहे। या अडकित्त्याला 2 वेळा राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे। उदगीरचा दूध भुकटी प्रकल्प देशात नावाजलेला आहे। प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जॉकी श्रॉफ ही उदगीरची देण आहे। आपला राष्ट्रध्वज तिरंगा, हा तिरंगा बनविण्यासाठीचा कच्चा माल उदगीरच्या खादी उद्योग समितीच्या कारखान्यात बनविला जातो, तर त्याचे उत्पादन नांदेडच्या खादी उद्योगात होते। स्वदेशीचा स्वीकार खादी उद्योगाला मोलाचा आधार ठरू शकतो। उदगीरला साहित्याची पंढरी आली असून या निमित्ताने काढलेली ग्रंथदिंडीमधील उदगीरच्या शाळा कॉलेजांचा सहभाग आणि उदगीरकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद 40व्या मराठवाडा साहित्य संमेलनात प्राण फुंकणारा ठरला आहे। 40वा मराठवाडा साहित्य संमेलन या उदगीर नगरीमध्ये होतोय। तब्बल 62 वर्षानंतर ही पर्वणी उदगीरकरांना या ठिकाणी उपलब्ध करून देताना मनस्वी आनंद होत आहे की उदगीर एक शैक्षणिक क्षेत्रातली एक क्रांतिकारी नगरी आहे आणि या नगरीमध्ये अनेक विचारवंतांचा विचार गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी तेवत ठेवलेला आहे। या शहरामध्ये अनेक नामवंत साहित्यिक होऊन गेले। त्यामध्ये नाय डोळे सर असतील, कृष्णकांत न्याते सर असतील, होळीकर सर असतील, अशा अनेक दिग्गज साहित्यिक या नगरीने दिली। खरं तर उदगीर शहराची ओळख ही सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीला अनेक जणांना निर्मिती देणारी ही भूमी आहे आणि तेच विचार नवीन पिढींना देण्यासाठी हे 40वं साहित्य संमेलन या ठिकाणी भरतोय। यासाठी मराठवाड्यातल्या तमाम जनतेने या ठिकाणी यावं यासाठी संयोजक रामभाऊजी तिरुके यांना आम्ही विनंती केली की राजीव गांधी तंत्रनिकेतन व हे 40वा मराठवाडा साहित्य संमेलन या ठिकाणी भरावं आणि या ठिकाणी सर्व साहित्यिकांना चांगली मेजवानी कसं देता येईल म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न केला आणि रामभाऊ तिरुकेंनी या ठिकाणी राजीव गांधी तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये हा 40वा मराठवाडा साहित्य संमेलन भरण्याचा मानस आम्हाला या ठिकाणी दिलं, त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी या ठिकाणी अभिनंदन करतो। एक ऐतिहासिक वारसा जपणारी या भागातली सर्व माणसं आहेत। शैक्षणिक, साहित्यिक आणि निजामाच्या विरोधात अनेक चळवळी उभा केलेली मान्यवर या भूमीने दिलेली आहेत। निजामाच्या राजवटीचा प्रभाव या शहरावर फार मोठ्या प्रमाणावर राहिला। निजाम राजवटीतून मुक्तता होण्यासाठी भारत स्वातंत्र्यानंतर सुद्धा आम्हाला 2 वर्ष संघर्ष करावा लागला होता या शहराला किंवा या मराठवाड्याला। त्यावेळेस सुद्धा भाई श्यामलालजी असतील, भाई बन्सीलालजी असतील, अन्य स्वतंत्र सेनानी असतील, या सर्वांनी जीवाची पर्वा न करता बलिदान देऊन या शहराला या मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्तता करून घेतली। हा इतिहास सुद्धा या शहराला म्हणजे लाभलेला आहे। जेव्हा 1956ला हे साहित्य संमेलन या ठिकाणी झालं त्यावेळी सुद्धा 23 आणि 24 डिसेंबर असाच योग होता, पण त्यावेळेला 2 दिवसाचं संमेलन झालं होतं। यावेळेला आम्ही 2 दिवसाच्या संमेलनाला 4 दिवसाचं संमेलन केलेलं आहे। आज 22 तारखेची ग्रंथदिंडी, उद्या सकाळी उद्घाटन आणि वेगवेगळ्या 3 ठिकाणच्या मंडपामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। कथा कथन आहे, कवी कट्टा आहे, परिसंवाद आहेत, प्रकट मुलाखती आहेत। अशा अनेक कार्यक्रमांची मेजवानी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे।
आणि हा 40वा मराठवाडा साहित्य संमेलन की मराठवाड्याच्या धर्तीवर नसून ते अखिल भारतीय स्तरावरती व्हावं अशी कल्पना आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे साहित्य संमेलन या ठिकाणी करण्याचा मानस आम्ही घेतलेला आहे। पण इंटरनेटच्या युगात वावरत असलेल्या या जगातल्या नव्या पिढीला साहित्याची गोडी लागावी, साहित्यिक निर्माण व्हावेत, ते या साहित्य संस्कृतीशी जोडले जावेत, या उदात्त हेतूनं आपण हे संमेलन 62 वर्षानंतर पुढाकार घेऊन इथं आयोजित केलेलं आहे। आणि हा साहित्य संमेलन यशस्वी व्हावं म्हणून गेली 2 महिन्यापासून आमच्या असंख्य सगळ्या साहित्यिकांनी आणि आमच्या शिक्षणप्रेमी लोकांनी मेहनत घेतलेली आहे। हे संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे सर्व सन्माननीय आमचे सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व शिक्षक बंधू भगिनी या संमेलनाला यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी मेहनत घेत आहेत। म्हणून या निमित्ताने संबंध महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून येणाऱ्या सर्व साहित्यिकांनी, साहित्यप्रेमींनी, रसिकांनी या साहित्य संमेलनाचा आनंद घ्यावा। संबंध उदगीर, देवणी, जळकोट, लातूर जिल्हा या संबंध परिसरातील लोकांनी या साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा आणि एक अविस्मरणीय असं साहित्य संमेलन आपण उदगीरकरांच्या वतीने दाखवावं एवढीच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि सर्व रसिकांना मी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। जय हिंद। उदगीरमध्ये राजीव गांधी पॉलिटेक्निक या ठिकाणी होत असलेलं 62 वर्षानंतरचं हे साहित्य संमेलन, या संमेलनाचे कार्याध्यक्ष माझे मित्र बापूराव राठोड यांनी या ठिकाणी हे संमेलन झालं पाहिजे त्यासाठीची सर्व तयारी त्यांनी आम्हाला दर्शवली। तसा आग्रह आम्ही मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सन्माननीय अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे धरला। त्यांनी त्याला मान्यता दिली। त्यानुसार आज संमेलनाध्यक्ष ऋषिकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली 3 दिवसाच्या साहित्य संमेलनाची पर्वणी उदगीरकरांना या ठिकाणी मिळणार आहे।